बघितलं का कधी? अरे संपला का पिक्चर. एवढा लांब लचक चित्रपट आहे, मी झोपी गेलो होतो अक्षरशः. चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर भूतम भयम या चित्रपटाचं नाव आहे आणि टेक्निकली चित्रपट खूपच स्ट्रॉंग आहे. मला टेक्निकली काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण कथेमध्ये एवढी माती खाल्ली आहे दिग्दर्शकांनी लेखकांनी की काय बोलायचं. की प्रत्येक पात्राला डेव्हलप करण्यात त्यांची मेहनत गेलेली आहे. हे एक तर रील स्टारला घेऊन हे कास्ट पूर्ण रील स्टार्सची कास्ट आहे. त्याच्यामध्ये रील स्टार हे कधीच ॲक्टर नसतात आणि त्याच्यामुळे ॲक्टिंग तर काय विषयच नव्हता. या चित्रपटाची होप होती फक्त थोडी स्टोरी छान पाहिजे होती, कारण की ट्रेलर ज्या पद्धतीनं एडिट केला होता एकदम जबरदस्त ट्रेलर एडिट होता, पण त्या काही होप्स फेल झालेल्या आहेत पूर्ण. प्रत्येक कॅरेक्टरला डेव्हलपमेंटला टाईम दिला जातो आहे आणि जी ॲक्ट्रेस आहे दफ्तरदार म्हणून काहीतरी त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्याला तर असं वाटतंच बळजबरी घुसवले. तिला तुम्ही घेताय काहीतरी यूज करा, फक्त ऑब्जेक्टिफिकेशन करू नका महिलांचं चित्रपटामध्ये. याच्यानंतर कथेबद्दल बोलायचं तर त्याचा कॉन्फ्लिक्ट असतो. करण सोनवणेचं जे पात्र आहे त्याला बरेच काही करायचं आहे आणि या चित्रपटामध्ये एक संदेश पण देण्यात आला आहे की झुरळांना जाती असतात का. एक झुरळ दिसतं चित्रपटामध्ये. सध्या अवस्था माहिती आहे तुम्हाला झुरळांची काय चालू. तर हे रील स्टार जर झुरळ नाहीत आणि यांना पाठीचा कणा आहे तर मग बोला ना येऊन जे बाहेर आंदोलन होतं त्याच्याबद्दल. हा मुद्दा बोलू आपण त्याच्याबद्दल येऊ थोड्या वेळानंतर. चित्रपटाबद्दल बोलू तर काय स्टोरीबद्दल सांगू आता मी. काहीतरी एक परिस असतो, तो हरवतो, इकडे तिकडे जातो आणि एक घर असतं त्याच्यामध्ये चावती हां. पॉझिटिव्हबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाच्या लेखकाने काही युनिक गोष्टी केल्या, जसं की बेरोजगार भत्ता योजना असते जी की पळल्यानंतर पहिल्या फक्त 7 जणांना भेटते. त्या 7 जणांमध्ये हे बेरोजगार असतात आणि पहिला बेरोजगार करण सोनवणे असं पण तो बेरोजगारच असतो. त्याच्यानंतर नील सालकरचं त्यांचं काही जे आडनाव आहे ते माझं चुकलं असेल तर ते रील स्टार आहेत आणि ते जगलेत अक्षरशः तो रोल. त्यांची ॲक्टिंग मला भयानक आवडली. नील थिंग्स हा क्रिएटर आहे. कॉंग्रॅच्युलेशन भावा. त्याच्यानंतर सौरभ घाटगे आहे, पण त्या बिचाऱ्याला जास्त काही स्क्रीन टाईम भेटला आणि तो इकडं तिकडं हरवलेला असतो. आणि आपले पुष्करराज चिरपुटकर ते तर महानच आहेत. म्हणजे महान म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती आहे की त्यांचं काम काय आहे, त्यांचं कॅरेक्टर कसं असते आणि ते बरोबर त्या टिपिकल रोलमध्ये फिट झालेत. त्याच्यानंतर कोण येतात आणि एक ते विक्की कौशलसारखा दिसणारा एक अभिनेता आहे, त्याचं नाव मला माहीत नाही, पण त्यानं पण ॲक्टिंग चांगली केलेली आहे, छान ॲक्टिंग केली आहे. मला नाही वाटत तो रील स्टार असेल, तो ॲक्टर असेल. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, मी का बोलतो कारण की प्रोफेशनल ॲक्टर एवढे ऑडियन्स देतो आहे, तो कोर्स करतो आहे, त्याला चित्रपट भेटत नाहीत, पण फक्त मार्केटिंगसाठी रील स्टारला घेऊन चित्रपट करताय तर मग काय फायदा नाही. कारण सोनवणेचीच कुठंच ॲक्टिंग दिसलं नाही. फ्लॅट आहे त्याचा कॅरेक्टर आर्ट, फ्लॅट आहे, त्याचे काही इमोशन्स दिसले नाहीत, त्या कॅरेक्टरचे इमोशन दिसले नाहीत आणि यांच्या मैत्रीमधला बॉन्डही एस्टॅब्लिश व्यवस्थित झाला नाही. फक्त धाड जम्प स्केअर आहेत. धाड म्हणून भूताचे म्युझिक येतं, नुसतं लाऊड म्युझिक, परत ते डेली सोपसारखं म्युझिक, इमोशनल अँगल द्यायचा, थोडा परत रटावनाळत सेन्स ऑफ काहीतरी फॅमिलीचं झोल असतो. हे सगळं चालू असतं कथेमध्ये आणि स्क्रीन प्ले थोडा सुरुवातीला छान आहे, मध्ये 1-1.5-2 तास तर मध्ये काहीच नाही. म्हणजे ह्यांचीच काहीतरी बकचुरी चालू असते या कॅरेक्टरची, इकडं जा तिकडं जा, समथिंग. ते दफ्तरदार नावाची ॲक्ट्रेस आहे, त्यांचा रोल छोटा आहे पण त्यांनी खूप प्रभावीपणे काम केलेलं आहे. म्हणजे छाग आहे तो रोल. आणि कॅरेक्टरची जी मेन अँटागॉनिस्ट आहे म्हणजे विलन आहेत ते आहे छाया कदम. मी छायाताईसाठी खास चित्रपट बघायला आले कारण की छायाताई एक व्यक्तिमत्व म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी वेळोवेळी स्टँड घेतला. आत्ता देखील ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती स्टँड घेऊन त्यांनी पोस्ट केलेली आहे. छायाताईबद्दल काय बोलायचं, छायाताईची ॲक्टिंग जबरदस्त आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही. आणि विशेष कौतुक त्यांचं जे जटाई जे कॅरेक्टर होतं त्याच्या मेकअप आर्टिस्ट आणि जे VFX वाले आहेत त्यांना सल्यूट आहे. एवढं जबरदस्त प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, एवढं जबरदस्त क्वालिटी प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये कुठंच कमी नाही चित्रपटांमध्ये. तुम्ही मेकअप म्हणू नका, सेट डिझाईन म्हणू नका, म्हणजे ऑन टॉप आहे सगळंच. कॉस्ट्यूम सगळंच ऑन टॉप आहे. सिनेमॅटोग्राफी पण छान आहे, कुठंच हुकलेली वाटत नाही. व्यवस्थित अँगल आहेत, व्यवस्थित म्हणण्यापेक्षा क्लोजअप आहेत, म्हणजे डॉली झूम वगैरे वापरलं 1-2 ठिकाणी. सगळा चित्रपट हा म्हणजे टाईट फ्रेममध्ये चालतो, जास्त काय एस्टॅब्लिश करण्यासारखा स्पेस नाही आहे. ज्यामध्ये लाईक टू शॉट असतात. ह्या कॅरेक्टरचा फेस, त्या कॅरेक्टरचा फेस, परत मास्टर शॉट त्यांना एकसाथ एका सीनमध्ये दाखवणं ह्याच्यामध्येच आहे. आणि लायटिंगबद्दल बोलायचं झालं तर मराठी चित्रपटाची लायटिंग खूप वाईट असते. मी सिरियलची लायटिंग म्हणतो, पण भूतम भयमची लायटिंग छान होती, म्हणजे जरा डिम वाटली मला.
ते माहिती नाही या थिएटरचा प्रॉब्लेम आहे का तो म्हणजे तसं त्याने डिम कलर टोन घेतलेला आहे, म्हणजे येलोश लाईट आहे कुठंतरी, म्हणजे हॅप्पीनेस दाखवायचा प्रयत्न करतात, मग जेव्हा स्केरी येतात तेव्हा म्युटेड कलर्स करतात. ग्राफिक्स खूप खूप छान आहेत, आवडले मला चित्रपटाचे ग्राफिक्स. प्रोडक्शन हॉल टेक्निकल टीम्स कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही खूप छान काम केलेलं आहे. चूक तुमची नाही आहे, चूक थोडी बहुत दिग्दर्शकांचीच आहे आणि लेखकांची आहे. त्यांनीही म्हणजे खूप छान स्टोरी आहे, स्टोरी खूप छान आहे, करता खूप काही आलं असतं, केलंही देखील. पण असते ना की एका स्टोरीमध्ये सगळेच तुम्ही मिक्स केलं ना ते वेल जात नाहीत. म्हणजे तुम्हाला आजकालची तरुण पिढी दाखवायचं आहे, त्यांच्यामधली मैत्री दाखवायचं आहे, त्यांची बेरोजगारी दाखवायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला थोडे मेसेज गिविंग पण दाखवायचे आहेत, त्यांना नशामुक्तीचं सीन पण दाखवायचं आहे आणि त्यांना एक लालची आहेत हे पण दाखवायचं आहे. आणि म्हणजे तुम्हाला झुरळ पण दाखवले. तुमचं विशेष कौतुक आहे दिग्दर्शकांचं की तुम्ही झुरळ दाखवून या झुरळाला अक्षरशः थोडी स्पेस दिली आहे, ते पण मोठ्या पडद्यावरती. खूप सीन आवडला मला आता झुरळांचा तर. आणि तो एक डायलॉग आहे की झुरळांना पण जात असते का? अरे वा, झुरळांना काही जात नाही भावांनो, आता सगळे झुरळीकच आहेत आपण देशाचे. तर त्याच्यानंतर स्टोरी लाईन थोडी थोडी फसली होती, ठीक आहे, पण थोडा मध्ये खूप रटाळवाना असा एक चित्रपट लय घेतो, त्याच्यामध्ये बोर होऊन जातात तुम्ही. प्रत्येक स्क्रीन प्ले कुठे कुठे मिस आहे, कॅरेक्टर डेव्हलपमेंटला तेवढा वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर मेसेज गिविंग झालं. हां, हॉरर चित्रपट तुम्ही ॲज अ हॉरर म्हणू शकत नाही, पण काही काही कट्स एवढे छान आहेत की जम्प कट वगैरे आहेत. आणि जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, विशेषतः बॅकग्राऊंड म्युझिक खूपच सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक आहे. ऑन पॉईंट बॅकग्राऊंड म्युझिक आहे. मी 2.7 डॉल्बी थिएटरमध्ये आहे आणि बारीक डिटेल्सही ऐकू येते. खूप छान, मला टेक्निकल इम्प्रेसिव्ह आहे. मराठी चित्रपट एवढं छान टेक्निकलमध्ये जातो आहे, मला खूप आनंद वाटला. चांगला पिक्चर आहे, टेक्निकल पिक्चर, जरूर बघावा प्रत्येकाने. तर हा होता भूतम भयमचा आजचा रिव्ह्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, पर्सनली कोणीच घेऊ नका, पर्सनली घेण्याचं काहीच कारण नाही. मी कोणाला तो वैयक्तिक टीका करत नाही. मी त्या चित्रपटाच्या कथानकवरती, त्याच्या कमींवरती, ज्याचे जे पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल बोलत आहे. थँक्यू, धन्यवाद.